ताईंनो दीदींनो श्री स्वामी समर्थ. आज आपण काय बनवणार आहे माहिती आहे का? घोसाळ्याची भाजी. गावाकडे याला घोसाळे म्हणता आणि शहरामध्ये ना गिलकं म्हटलं जातं. तर मी इथे आहे ना 5 ते 6 गिलके घेतलेले आहेत. आता ते मी हे पहा, मी आता ते ना कट करून घेणार आहे. दोन्ही साईडचे ना असे देठ काढून घ्यायचे आपण. त्यानंतर हे पहा, हे असे ना आपण छोटे छोटे करून घेणार आहोत. मध्ये बघून घ्यायचा कसा आहे गिलका. काही काही खराब पण निघतात. तुम्हाला जसा शेप हवा असेल ना तशी तुम्ही कट करू शकतात. आणि ह्या भाजीमध्ये तुम्ही मुगाची डाळ पण टाकू शकतात, पण मी नाही टाकणार आहे. मी एकदम सुकी बनवणार आहे. चला तर आता हे आपण या बाउलमध्ये आहोत. शक्यतो आहे ना गिलकून घ्यायचे. याचे ना भजे पण खूप छान लागतात. तुम्हाला त्याची रेसिपी जर पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये ना जाड मीठ टाकून हे स्वच्छ पाण्याने ना आहे. आपण हे ना स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेणार आहे. परत दुसऱ्या पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे. हे पहा, ती कोथिंबीर आपण अशी बारीक कट करून घेणार आहे. ही भाजी तुम्ही घाईत जर असेल ना तर कुकरमध्ये खूप छान होते. कढईमध्ये आता आपण तेल टाकून घेणार आहोत. या भाजीला मी पाणी नाही वापरणार आहे, तेलामध्ये शिजवून घेणार आहे. मध्ये मी जिरं टाकून घेते, ते चांगलं तडतडून घ्यायचं. लसूण मी अख्खा लसूण टाकते, तुम्ही ठेचून पण टाकू शकता. त्यानंतर आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत. त्यानंतर हळद पावडर करून घेणार आहोत. गिलके कट केलेले ना आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. नंतर एक आपण असं ना मिक्स करून घेणार आहोत. त्यावरती ना आपण झाकण ठेवून घेणार आहोत. ही 15 ते 20 मिनिटं आपण आहे ना मंद आचेवर शिजवून घेणार आहेत. भाजी झाली का तर हे पहा, अशी तयार आहे पटकन होणारी आपली गिलक्याची घोसाळ्याची भाजी तयार. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.